नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असेच राहू देत, हीच स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांच्या नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होतं. अशी संकटी चतुर्थी सर्व संकटातून मुक्त करणारी आणि आपल्याला आपल्या मार्गातले अडथळे दूर करणारे अशी ही शक्ती म्हणजेच विघ्नहर्ता श्री गणेश. म्हणूनच प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीचा उपवास हा केला पाहिजे. महिन्यातून एकदा येणारी अशी ही संकष्टी चतुर्थी यंदा 3 तारखेला आहे की 4 तारखेला, जरा तिथीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की अशी ही कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी जी दुर्मिळ आहे, 3 वर्षांनी हा दैवी योगायोग जुळून आलेला आहे. म्हणूनच व्यवस्थित नीट व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजतील. आणि हो, नेहमीप्रमाणे जे लगेच त्वरित फळ देणारे असे उपाय मी नेहमी सांगते ते देखील आज सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ आवडला की जरूर लाईक करा. व्हिडिओला जेव्हा लाईक करता तेव्हा अनेक लोकांना मदत होते, तुमच्याद्वारे मदत होते की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला या गोष्टी आहेत त्या फ्रीमध्ये ऐकायला मिळतात. सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ही कोणती कॉस्ट किंवा चार्ज नाही आहे. फक्त मनापासून तुम्ही भगवंताचं जेव्हा नामस्मरण करता तेव्हा अनेक लोकांपर्यंत तुम्ही नकळत मदत करता अनेक लोकांची. आणि त्या मदतीमुळेच कधी तुम्ही संकटात असता तेव्हा भगवंताने हे पाहिलेलं असतं, म्हणूनच तुमच्यासाठी धावून येतात ते मंगलमूर्ती मोरया. आता बघा, संकष्टी चतुर्थीला सगळ्यात छान असा सर्वार्थ सिद्धी योग तयार झालेला आहे यंदा. मग 3 की 4 जुलैला संकष्टी चतुर्थी, नेमका उपवास कधी करायचा आहे? तर ही जी चतुर्थी तिथी आहे 3 जुलैला सकाळी 11:30 वाजता सुरू होत आहे आणि तिथी जी आहे शनिवारी म्हणजे 4 जुलैला दुपारी 12:40 पर्यंत आहे आणि ती समाप्त होत आहे. म्हणूनच उदय तिथी चंद्रोदयाच्या वेळेवर आधारित अशी कृष्ण पिंगल संकटी चतुर्थी सगळ्यांनी 3 तारखेलाच पकडायची आहे. म्हणजे उपवास 3 तारखेलाच करायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय उपवास अपूर्ण राहतो. चंद्रोदयाला खूप महत्त्व आहे. म्हणूनच संकटी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकटी चतुर्थीला चंद्रोदय 9:52 आहे काही ठिकाणी 9:45 आहे. कृष्ण पिंगल संकटी चतुर्थीला जो योग जुळून येत आहे त्याबद्दल देखील थोडी माहिती घेऊया. कारण वैदिक पंचांगानुसार यावर्षी संकटी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग जो तयार झालेला आहे त्यामुळे हा योग सकाळी 5:58 वाजता म्हणजेच पहाटे सुरू होत आहे आणि दुपारी 11:46 म्हणजे 11:45 पर्यंत आहे. हा जो आपल्याला पहाटेपासून दुपारपर्यंतचा काळ जो वेळ भेटत आहे, या वेळेमध्ये जर तुम्ही गणपती बाप्पांची योग्य ती पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना ह्या निश्चितच पूर्ण होतात. इतका छान योग आहे हा या आत्ता सध्याच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला. मग काही गोष्टी आहेत ज्या आपण व्रत करताना करायच्या आहेत. तर आपल्याला 21 दुर्वांच्या 11 जुड्या 5 जुड्या अशा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची एक जुडी बनवून त्यानंतर रुईची पानं लागणार आहेत. 5 खाऊची पानं लागणार आहेत. एका ताम्हणामध्ये तांदळाची रास घालायची आहे. त्यावरती सर्वप्रथम 5 विड्याची पाने, त्यानंतर 5 रुईची पाने आणि त्यानंतर लास्टला ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वा 5 किंवा 7, 11 किती जुड्या केल्यात त्या ठेवायच्या. त्या प्रत्येक पानावर त्या प्रत्येक दुर्वाच्या जुडीवरती हळदी कुंकू लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, अक्षदा समर्पण करायच्या आहेत आणि मधोमध जिथे तांदळाची रास आहे त्या ताम्हणामध्ये त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती जी तुमच्याकडे आहे देवाऱ्यात ती ठेवायची आहे. आता ही मूर्ती ठेवण्यापूर्वी पंचोपचार स्नान घालायचे आहे. नाही आहे काय तर साध्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे. ओम गणपते नमः असं म्हणत साध्या पाण्याचा अभिषेक करायचा. त्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून मग गणपती बाप्पांना स्थान द्यायचं आहे. त्या तांदळाच्या राशीवरती चंदन किंवा अष्टगंध तिलक लावायचं आहे. हळदी कुंकू समर्पण करायचं आहे. छोटंसं जानवं घालायचं आहे. कापसाचं गेज वस्त्र घालायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचं
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्वंदाचं किंवा गुलाबाचं लाल फूल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे ही पूजा जर तुम्ही केलीत तर तुम्हाला खरं सांगते मनापासून अगदी तुम्ही जी पूजा आराधना केली आहे ती त्वरित गणपती बाप्पांपर्यंत पोहोचते. त्वरित फल प्राप्त होण्यासाठी गणपती बाप्पा प्रसन्न होतात. त्यांच्या आवडीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण अर्पण केलेल्या आहेत, त्यांची आपण पूजा केलेली आहे. मनोभावे तुपाचा दिवा लावा किंवा साध्या तिळाच्या तेलाचा दिवा लावा, धूप दीप ओवाळा. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा आणि मग तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही साखरेचा नैवेद्य, दूध साखरेचा किंवा मग कोणताही मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, अर्पण करू शकता. आणि मग संध्याकाळी चंद्रोदय जेव्हा होतो त्यानंतर नैवेद्य जे तुम्ही घरी बनवले आहे पदार्थ त्यामध्ये किंवा मग मोदक बनवले आहेत, शिरा बनवला आहे, खीर जे काही बनवताल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवांची पूजा करायची आहे विधीपूर्वक. थोडंसं पाणी आणि दूध मिक्स करायचं आणि त्यानंतर चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं. आपल्या बाल्कनीमध्ये वगैरे उभं राहायचं किंवा अंगणामध्ये आणि ओम सोम सोमाय नमः असं म्हणत 5 वेळा म्हणायचं. थोडंसं ते अर्घ्य चंद्राला जसं आपण सूर्याला देतो ना अर्घ्य, तसं चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं. हळदी कुंकू समर्पण करायचं लांबूनच, अक्षता समर्पण करायच्या, धूपदीप ओवाळायचं आणि मग त्यानंतर जो काही नैवेद्य आहे त्याचा नैवेद्य अर्पण करायचा तिथे थोडासा ठेवून मग घरात यायचं. पुन्हा एकदा संध्याकाळची आरती करायची गणपती बाप्पांची आणि मग त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. पण उपवास सोडण्यापूर्वी दिवसभरामध्ये किमान एकदा तरी गणपती अथर्व शीर्ष हे जरूर म्हणा. पाठ नसेल, येत नसेल तर मोबाईलवरती लावून हात जोडून तिथे बसा आणि गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर गणपतीचे जे स्तोत्र आहे ते देखील म्हणायचं आहे. हे स्तोत्र प्रचंड फलदायी स्तोत्र आहे. आजच्या दिवशी तरी किमान तुम्ही हे स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर सर्वांनी जो गणपती बाप्पांना ठेवलेला प्रसाद आहे तो घरातील सर्वांना वाटून तो प्रसाद खायचा आहे, उपवास सोडायचा आहे. हे सगळं झालं की कसं व्रत करायचं आहे, व्रत मांडल्यानंतर कशा प्रकारे पूजा करायची आहे, अगदी साधी सोपी छोटीशी पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण हे जी पानं आहेत यांना खूप महत्त्व आहे. बुध ग्रह आहे, यामध्ये अनेक प्रकारच्या ग्रहांची जी आहे ती सांगड घालून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक ग्रहानुसार तुम्हाला फल प्राप्त होणार आहे. म्हणूनच तुम्ही आजच्या दिवशी अशा प्रकारे विधी जो सांगितलेला आहे पूजेचा तो न चुकवता करा. त्याचबरोबर उपाय देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. मग उपाय देखील तुम्हाला मी सांगणार आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये काही राशी आहेत, त्या राशींना खूप छान असे शुभ परिणाम मिळालेले आहेत. 5 राशी आहेत मोजून या संकटी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावरती. सगळ्यात पहिली म्हणजे वृषभ राशीला या दिवशी आर्थिक बाबतीत काही सकारात्मक बदल होणार आहेत. रखडलेले पैसे मिळणार आहेत. तर या वृषभ राशीच्या सर्व लोकांनी आज जी सांगितलेली पूजा आहे ती करायचीच आहे. कोणत्याही प्रकारे तुम्ही ही पूजा चुकवू नका. खूप चांगला फरक तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. दुसरी जी आहे ती मिथुन राशींना वरिष्ठांकडून म्हणजे आपल्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये काही कौतुक असं मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळणार आहे. मानसिक तणाव ज्यांना आहे त्यांचे कमी होणार आहे. त्यांनी देखील ही पूजा करायची आहे. तिसरी रास आहे सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल दिवस आहे आजचा संकष्टी चतुर्थीचा. या दिवसापासून मान-सन्मान वाढण्यास मदत होणार आहे. म्हणूनच तुम्ही देखील हे व्रत करायचं आहे. वृश्चिक राशींची देखील अनेक दिवसापासून अनेक कामे अडकलेली आहेत या लोकांची. व्यवसायात आणि अपेक्षित नफा मिळू शकतो. म्हणूनच तुम्ही एखादा प्रवास जर घडला तर त्या प्रवासातून फायदा होणार आहे. तो प्रवास टाळू नका आणि ही जी पूजा सांगितलेली आहे विधीपूर्वक ती जरूर करा. आणि 5वी जी रास आहे शेवटची ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य म्हणजे आता स्टेबिलिटी मिळणार आहे. नवीन जबाबदारी नोकरीमधून मिळणार आहे. घरात शुभ कार्याचे नियोजन होणार आहे. आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगलं होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, ही पूजा करा विधीपूर्वक. नाही उपवास करायला जमला तरी चालेल, पण मनोभावे ही सकाळी पूजा करा आणि मग तुम्ही कामावरती जावा. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना आवडणारं लाल फूल, मोदक जरूर अर्पण करा. ओम गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा तरी जप हा जरूर करा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ खूप छान असा मी तुम्हाला सांगितलेला आहे स्टेप बाय स्टेप. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की आणखीन जे उपाय आहेत ते उपाय आपल्याला करायचे आहेत कशाप्रकारे, शमीपत्राचे वगैरे. तर व्हिडिओ जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये अवश्य पाठवा हे उपाय. खास करून कोणी सांगत नाही असं व्रत, हे गुप्त असं व्रत या जुलैमध्ये कृष्ण पिंगळ संकट चतुर्थीला जरूर करा.